पण दादा तुम्हाला दुसरे व्यवसाय आहेत ना. तुम्हाला तर जमीन शेत असेल ना, तिथे तुम्ही भाजी लावू शकता, ते तुम्ही बाजारात विकू शकता ना. नका सोडू झाड तुम्ही. एका झाडाला पण दादा एक झाड 40 लाख रुपयांच्या पाण्याचे रिसायकलिंग करते. एका झाडावर 100 वर्षाचे गळते असते. एक झाड 15 लाख रुपयाच्या जमिनीची धूप थांबवू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाड आपल्याला ऑक्सिजन देते. आणि तुम्ही म्हणता एक झाड काय करू शकते. धन्यवाद, तुम्ही आम्हाला समजवल्याबद्दल. या नाटकातून आपल्याला असा बोध मिळतो की झाडे लावा, झाडे धन्यवाद. नमस्कार, मी सिद्धी, मी ग्राहक. नमस्कार, मी पहिला भाजीवाला. नमस्कार, मी दुसरा भाजीवाला. सिद्धी आणि सिद्धीची मैत्रीण त्यांच्या घरात. आराध्या, आठवडी बाजार आलाय, बाजारला जायला हवं, नाहीतर मग आठवड्याभराची पंचायत होईल. हो समजावले. सिद्धी आणि सिद्धी तुम्ही बाजारात गेल्यावर आता पाहूया काय करते. या भाजी या भाजी ताजी वाटतंय. कितीला दिली. 100% ताजा माल आहे. 30ला पावशेर कमी होत नाही का. नाही का गरीबाची चेष्टा करताय. अहो दादा, असू दे की. तुम्ही आताच तर म्हटला चांगला माल आहे, मग द्या की 10ला पावशेर. काही होत नाही का गरीबाची चेष्टा करताय. बरं राहू दे आराध्या, चल पुढे बघू. दादा, टोमॅटो तर चांगले टोटोही दिसतात, लालसर. कसे दिले. 25ला पावशेर. ताई 25ला पावशेर कमी होत नाही का. नाही, ताजा माल आहे. 15ला पावशेर द्या की दादा. असं का करताय. नाही परवडत आम्हाला. बरं राहू द्या आराध्या, चल. घ्या ताई, 20ला घ्या. 20ला दादा, 15ला द्या की. गरीबाची चेष्टा करताय का. या नाटकातून आपल्याला असा बोध भेटतो की जसं आपले पोट आपल्या हातावरती चालते, तसेच इतरांचेही चालते. आपल्याला आपल्यासोबत इतरांचाही विचार करायला हवा. आपला विषय आहे आठवडी बाजार. मी डॉक्टर आहे. मी चांगली भाजी विकणार आहे. मी गाम भाजी विकणार आहे. आम्ही ग्राहक. या 20 रुपयाला भाजी मिळते. भाजी घ्या. 20 रुपयाची भाजी मिळते. भाजी. दादा, ही भाजी कितीला. 10 रुपये. अरे, ही भाजी तर लो क्वालिटीची दिसते. या ही भाजी कितीला. 20 रुपये. अरे, हिची क्वालिटी तर खूप चांगली आहे. हे घ्या दादा. ऑर्डर तुम्ही तसं सर. 20 रुपयाला घ्या. 10 रुपये. दादा, ही भाजी किती. 10 रुपये द्या. डॉक्टर यासनी फूड पॉइझनिंग झाले. तुम्ही काय बाहेरचं विकत घेतलं होतं का. हो, मी मेथीची भाजी घेतली. तुम्ही त्या मेथीची क्वालिटी बघितलेली का. नाही, मी नुसता दराचा विचार केला. इथून पुढे तुम्ही भाजी घेताना क्वालिटी बघा, दराचा नाही. Who found India? इंडियाचा शोध कुणी लावला. भारताचा शोध. हा टिंबी येते. Where does the horse live? टिंबी, where does the horse live? हॉर्सच्या काय म्हणतात, घराला काय म्हणतात. स्टॅबल. हा, नंतर 30 नंबर क्वेश्चन. 14C, which is the past form of take? Which is the past form of take? 2. Very good. Then team D, which is the sound of monkey? Monkey जो साऊंड करतो त्याला काय म्हणतात.
मंकी साऊंड जो करतो त्याला काय म्हणतात? टीम डी येते का आन्सर? टीम डी. हाऊ मेनी टीथ मॉस्किटो हॅव? तुमच्या टीम 3 हॅज नो ॲग्रिकल्चर. टीम सी जिथं शेती नो. मोठे बोला मोठे ना. आता जाय काय चला मोठ्यानं बोलायचं. बोला. रस हा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे व या भाजीचे नाव रसग्रहण करतात. धन्यवाद. आमच्या शाळेचे नाव डॉक्टर मेडिकल